नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात आजची तारीख 4 ऑगस्ट आणि सगळ्यांना प्रतीक्षा होती की आज वाल्याच्या प्रॉपर्टीचं काय होणार, आज वाल्याच्या जामिनाचं काय होणार, आज विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जाचं काय होणार. अर्थात आज संतोष देशमुख खून खटल्याची 11वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. यावेळी उज्ज्वल निकम जे या केसमध्ये विशेष सरकारी वकील आहेत, ते नुकतेच राज्यसभेचे खासदार देखील झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यबाहुल्यामुळे ते आज कोर्टात गैरहजर राहिले अशी माहिती सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली. त्यामुळे आजचं कामकाज हे विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी चालवलं. तिकडे कोर्टात वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे हे देखील हजर होते. अर्थात आज नेमकं काय घडणार, वाल्याला जामीन मिळणार का, याकडेच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण की आपल्याला आठवत असेल 22 जुलै म्हणजे मागच्या सुनावणीमध्ये कोर्टानं वाल्मिक कराड याचा मोकोकातून दोषमुक्तीचा जो अर्ज होता तो फेटाळून लावला होता. आणि तो अर्ज फेटाळून लावताना अनेक निरीक्षण देखील कोर्टानं नोंदवलेली होती. ती मी तुम्हाला नंतर सांगेनच, कारण की ती उजळणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्याचा दोषमुक्तीचाच अर्ज फेटाळला जातो त्याला जामीन मिळणार का, हाच प्रश्न सगळीकडे उपस्थित होत होता. पण मुळात या ठिकाणी कोर्टानं आज खरं तर एकतर उज्ज्वल निकम गैरहजर आहेत, त्यामुळं जामीन अर्जावरचा युक्तिवाद जो काय आहे तो काही होऊ शकला नाही. आणि मग नेमकं आज कोर्टात काय घडलं, पुढची तारीख काय आहे, या संदर्भात मला खात्री आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यावरच माझं लाईव्ह आहे. वाल्याच्या जामिनाचं काय झालं. 11वी सुनावणी आज कोर्टात पार पडली. उज्ज्वल निकम गैरहजर असल्यानं बाळासाहेब कोल्हे यांनी विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून आपली या ठिकाणी भूमिका पार पाडली. आणि उज्ज्वल निकम गैरहजर असल्यानं कोर्टानं पुढील तारीख द्यावी असं बाळासाहेब कोल्हे यांनी म्हटलं. या दरम्यान जे काही प्रलंबित अर्ज आहेत त्या अर्जावर केवळ चर्चा झाली, म्हणणं फक्त ऐकण्यात आलं, पण युक्तिवाद काही झाला नाही. याच्यात 2-3 प्रकारचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये महत्वाचा अर्ज होता तो म्हणजे वाल्मिक कराडच्या जामिनाचा. 22 जुलै रोजी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशन अर्ज रिजेक्ट करण्यात आला. खरं तर समर्थकांनी या दिवशी वाल्मिक कराड जेल मधून सुटणार, संतोष देशमुख प्रकरणातून अक्षरशः तो बाहेर येणार, दोषमुक्त होणार, अशा पद्धतीने आपली स्वप्न रंगवत होते. पण ती सगळी स्वप्न भंग पावली आणि वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळला गेला. त्यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी असं म्हटलं होतं की आम्ही या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार आहोत. तत्पूर्वी वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याचा जामीन अर्ज देखील या कोर्टात सादर केला. पण आज काही त्यावर निर्णय झालेला नाही, कारण की अजून त्याच्यावर युक्तिवाद झालेला नाहीये. दुसरा मुद्दा प्रॉपर्टी. वाल्मिक कराडची काही हजारो कोटींची प्रॉपर्टी असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं होतं. मध्ये बाळा बांगर यांना देखील वाल्मिक कराडनं स्वतःहून असं सांगितल्याचं त्यांनी चर्चेत सांगितलं होतं. त्यामुळे वाल्मिक कराडची मध्ये एकूण किती संपत्ती आहे, मग ती पुण्यात आहे, बीड मध्ये आहे, तिकडे लातूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, वगैरे अशा चर्चा झाल्या. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काही प्रमाणात प्रॉपर्टीज तपास यंत्रणांनी सील केल्या. त्यामध्ये बँक खाती देखील गोठवली गेली. तिकडे वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांचं म्हणणं होतं की जी बँक खाती गोठवली गेलेली आहेत किंवा जे काही सील केलेले आहेत ते उघडलं जावं. या गुन्ह्याशी आणि आमच्या अशिलाच्या प्रॉपर्टीचा काही एक संबंध नाहीये वगैरे, याच्यावर थोडाफार त्या ठिकाणी युक्तिवाद देखील झाला होता. पण या प्रॉपर्टी अर्जावर देखील अजून निर्णय झालेला नाहीये. यासोबत इतर आरोपींच्या देखील प्रॉपर्टी जप्ती संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित होतं. आता वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर, वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनी देखील रांग लावली होती आपले दोषमुक्तीचे अर्ज सादर करायला. त्यात प्रामुख्याने अर्ज होता विष्णू चाटे याचा. विष्णू चाटे हा संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 आहे. या विष्णू चाटेने देखील वाल्मिक कराडच्या
मागोमाग लगोलग आपला देखील दोषमुक्तीचा अर्ज सादर केला. दोषमुक्ती याचा अर्थ माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाहीये, मला यातून डिस्चार्ज करा वगैरे. पण त्यावेळीच उज्ज्वल निकम यांनी हा मुद्दा खोडून काढला होता आणि स्पष्टपणे म्हटलं होतं की मुळातच चार्जशीट दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांच्या आतच तुम्हाला हा डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा भाग करता येतो. पण 2 महिने उलटून गेल्यानंतर तुम्ही केलेला आहे. वाल्मिककरांनी एप्रिलमध्येच केला होता. त्यामुळं एकतर एक नियमाच्या पलीकडे जाऊन तुम्ही हा अर्ज केलेला आहे. दुसरी गोष्ट, मला विलंब झाला अर्ज सादर करायला, तर तो विलंब अर्ज देखील तुम्ही कोर्टासमोर सादर केलेला नाहीये. आणि जर असंच विष्णू चाटेने अर्ज केलाय, मग इतर आरोपी देखील त्यांचे जे अर्ज करतील, यामुळे एक मोडस ऑपरेंडी या सगळ्या आरोपींची दिसून येते की जेणेकरून एक एक अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू राहील आणि हा खटला लांबणीवर पडेल. त्यामुळे ही मोडस ऑपरेंडी खोडून काढण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे प्रलंबित अर्ज आहेत, मग त्यामध्ये प्रॉपर्टी जप्ती संदर्भातला अर्ज आहे किंवा काही गाड्या असतील त्या जप्त केलेल्या आहेत आरोपींच्या, त्या संदर्भातला अर्ज असेल, या संदर्भामध्ये जी काय आहेत ते प्रलंबित अर्ज जे पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेतली जावी आणि या सगळ्या आरोपींची एक दोषमुक्ती अर्जाची सुनावणी एकत्रित घेतली जावी, जेणेकरून त्याच्यावर मग युक्तिवाद होईल. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा उरतोय तो म्हणजे चार्ज फ्रेमचा. खरं म्हणजे 11 सुनावण्या पार पडल्या, पण अजून देखील या प्रकरणातल्या आरोपींवर आरोप निश्चित झालेले नाहीयेत. खरं तर यांच्यावर आरोप निश्चित लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, जेणेकरून ही केस पुढे फास्ट ट्रॅक म्हणजे जलद गतीनं पळेल. पण अजूनही खडत रखडत लोकल ट्रेन सारखी चाललेली आहे, जी एक्सप्रेस सारखी चालली पाहिजे. आता मुळातच उज्ज्वल निकम हे आता राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार झालेले, त्यामुळे आता त्यांचं कार्यबाहुल्य देखील वाढलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीत साहजिकच बाळासाहेब कोल्हे जे त्यांचे सहाय्यक विशेष सरकारी वकील आहेत ते कोर्टात बाजू मांडतील. पण जे काही महत्वाचे निर्णय असतील, महत्वाचे आर्ग्युमेंट्स असतील, त्यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित असेन असं स्वतः उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं. एकतर त्यांची राज्यसभेची खासदार या पदावर वर्णी लागल्यानंतर आता संतोष देशमुख खटल्यात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार का, अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. लिगली तसं करता येतंय का, अशी देखील चर्चा सुरू झाली. तर लिगली काही अडचण नाहीये एकंदरीत दिसतंय, पण आता नैतिक दृष्ट्या उज्ज्वल निकम कोणता निर्णय घेत आहेत हे महत्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या सुनावणीच्या वेळी उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की जे माझे सहकारी आहेत म्हणजे कॉम्पेटंट जे आहेत ते माझ्या इतकेच सक्षम आहेत, त्यामुळं ते हे केस चांगल्या पद्धतीनं हाताळत आहेत. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी भविष्यात उज्ज्वल निकम त्यांच्याच खांद्यावर या केसची जबाबदारी टाकणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला. त्या दरम्यान टॉप न्यूज मराठीनं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी देखील संपर्क साधला. धनंजय देशमुखांचं एक शिष्टमंडळ मस्साजोग ग्रामस्थ जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेले, उज्ज्वल निकमांशी चर्चा केली आणि हा खटला शेवटपर्यंत तुम्ही लढवावी अशी विनंती देखील केली. त्यावेळी त्या ठिकाणी खरं तर उज्ज्वल निकम यांच्याकडून होकार आल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. खरं तर धनंजय देशमुख यांची देखील हीच इच्छा आहे, कारण की त्यांनीच उज्ज्वल निकम यांची या विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणी मागणी केली होती आणि ती मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सरकारनं मान्य देखील केली होती. आता भविष्यात उज्ज्वल निकम या केसच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहेत तो त्यांचा व्यक्तिशः निर्णय असेल, पण महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष ज्या केसवर लागून राहिलेलं आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण. आणि या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम जर कंटिन्यू राहिले तर भविष्यात या केसचे जे काही पुढचे आर्ग्युमेंट्स असतील किंवा सरकारी पक्षातर्फे जे काही म्हणणे सादर केले जातील त्याला निश्चितच एक चांगलं बळ येईल, जेणेकरून संतोष देशमुख यांना या केसमध्ये न्याय मिळेल. खरं तर या ठिकाणी आता मुद्दा आणखी एक महत्वाचा की तो म्हणजे या प्रकरणातला फरार आरोपी. आज बाळासाहेब कोल्हे यांनी प्रसार माध्यमांना असं सांगितलं की नवीन 72 याप्रमाणे वॉरंट संदर्भातला अर्ज आम्ही कोर्टात सादर केलेला आहे. आता कृष्णा आंधळे हे नाव आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ऐकतोय, पण हा जो आरोपी आहे, आरोपी क्रमांक 8, याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाहीये, तो फरार आहे. मध्ये त्याच्या अटकेसाठी बक्षीस देखील जाहीर करण्यात आली, बरंच काय काय केलं पोलिसांनी, SIT ची पथकं देखील रवाना झाली.
अक्षरशः सीआयडी पोलिसांचा देखील तपास चालू आहे. स्थानिक पोलिसांचा देखील कृष्णा आंधळे शोधासाठी तपास सुरू आहे. पण या आतापर्यंत जर आजचा दिवस आपण बघितला तर 238 दिवस झालेत. म्हणजे 7 महिने 25 दिवस कृष्णा आंधळे आजही फरार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक वॉरंटच्या बाबतीतलं एक कोर्टात अर्ज सरकारी पक्षातर्फे आता सादर करण्यात आले. त्यामुळे आज महत्वाच्या 3 गोष्टी घडल्या. एक म्हणजे मुळातच उज्ज्वल निकम यांची अनुपस्थिती, त्यामुळे केस पुढे गेली, पुढच्या तारखेपर्यंत गेली. दुसरं म्हणजे या ठिकाणी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्ती संदर्भात किंवा जामीन अर्जासंदर्भात कोणताही निर्णय आज झालेला नाही. आणि तिसरं म्हणजे विष्णू चाटे यानं जो दोषमुक्तीचा अर्ज सादर केलाय त्या संदर्भात कोर्टानं फिर्यादीकडून म्हणणं मागितलं होतं. जेणेकरून जसं वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता तेव्हा फिर्यादींनी आपलं म्हणणं सादर केलं होतं. मग त्यामध्ये शिवराज देशमुख असतील, अवादा कंपनीचे सुनील शिंदे, शिवाजी थोपटे असतील, त्यांनी स्पष्टपणे या दोषमुक्ती अर्जाला विरोध दर्शवला होता. धनंजय देशमुख यांनी देखील विरोध दर्शवला होता. आता या प्रकरणातल्या फिर्यादींना देखील कोर्टानं आपलं म्हणणं विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर मांडायला सांगितलं. पण आज अजून तरी फिर्यादीकडून विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर म्हणणं सादर झालेलं नाही, अशी माहिती बाळासाहेब कोल्हे यांनी दिली. शिवाय वाल्मिक कराडच्या जामिनाचं काय झालं, वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्ती संदर्भात काय झालं, या संदर्भात अजून तरी ऑर्डर निघालेली नाही असंच त्यांनी सांगितलं. थोडक्यात काय तर आज फार काही सुनावणी किंवा अगदी काही झालेलं नाहीये. आज केवळ एक चर्चा झाली, म्हणणं सादर करण्यात आलं, कृष्णा आंधळे संदर्भातला वॉरंट संदर्भातला एक अर्ज सादर करण्यात आला आणि आता पुढील तारीख या संदर्भात 18 ऑगस्ट ठेवण्यात आली. म्हणजे संतोष देशमुख खून खटल्याची पुढील सुनावणी ही 18 ऑगस्टला होणार आहे. आता त्यावेळी पण सोमवार आहे आणि 4 ऑगस्ट आता 18 ऑगस्टला आहे. म्हणजे 14 दिवसांनी त्याच्यावर सुनावणी होणार आहे. ती 12वी सुनावणी आहे. आता त्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत का? कारण उज्ज्वल निकम यांनी जी भूमिका मांडली होती की एकतर या सगळ्या दोषमुक्तीच्या अर्जांवर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर जी आम्ही कोर्टात वाल्मिक कराडच्या विरोधात आरोपांची जंत्री सादर केली आहे, मग त्यामध्ये डिजिटल एव्हिडन्सेस असतील किंवा आणखी त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस पण आहेत. यासोबतच या जोडीला या संपूर्ण याच्यात आय विटनेसेस आहेत. त्यामुळं या प्रकरणात वाल्मिक कराडवर कोणते आरोप ठेवायचे आहेत किंवा लावायचे आहेत, चार्ज फ्रेम करायचे आहेत, त्या संदर्भात निर्णय घेतला जावा. आता कदाचित पुढची जी सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान एकतर या सगळ्या प्रलंबित अर्जांच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती घेऊन याच्यावर युक्तिवाद केला जाईल, सुनावणी होईल आणि मग वाल्मिक कराडच्या जामिनाचं काय होणार आहे किंवा वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्ती संदर्भात काय होणार आहे याचा निर्णय येईल. खरं तर मूळ महत्वाचा मुद्दा हाच आहे की ज्याचा दोषमुक्तीचा अर्ज म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशन अर्जच कोर्टानं फेटाळलेला आहे, तिथे त्याला जामिनावर त्याला बेल मिळणार का? कारण की या प्रकरणामध्ये खरं तर वाल्मिक कराड म्हणतोय की मी निर्दोष आहे. आता एकतर उच्च कोर्ट न्यायालयात म्हणजे हायकोर्टात जर वाल्मिक कराडचे वकील गेले तर कदाचित त्या ठिकाणी देखील असं होऊ शकतं की त्या ठिकाणचे न्यायाधीश असं म्हणू शकतील की मग ट्रायल करायला काय हरकत आहे. जर तुम्हाला असं वाटतंय यू आर नॉट गिल्टी देन यू फेस द ट्रायल. सो या ट्रायल संदर्भामध्ये इथे आता याला जामीन जर जो आहे जामिनाचा अर्ज तो फेटाळलाच जाण्याची जास्त शक्यता आहे. कारण की अर्थातच उज्ज्वल निकम याच्यावर आर्ग्युमेंट करतील की जर मुख्य आरोपी या प्रकरणातला कोर्टाच्या जेलमधून जर बाहेर गेला किंवा त्याला जर सोडण्यात आलं जामिनावर तर कदाचित पुरावे नष्ट होण्याची शक्यता या आरोपीकडनं निर्माण होऊ शकते किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी कदाचित त्याचा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात जाण्याची शक्यता आहे. पण अजून त्यावर युक्तिवाद होणं बाकी आहे, आर्ग्युमेंट होणं बाकी आहे आणि मग निर्णय असेल. त्यामुळं आरोपींवर चार्ज फ्रेम करण्याची जी भूमिका आहे ती अजूनही 2-3 सुनावण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर फिर्यादीचं म्हणणं येणं, त्याच्यावर मग परत युक्तिवाद होणार. दुसरी गोष्ट प्रॉपर्टी संदर्भात युक्तिवाद झालेला आहे पण निर्णय अजून झालेला नाहीये. जामीन अर्जावरचा
जो काही युक्तिवाद राहिलेला आहे, जो आज पूर्ण झाला असता, तो देखील अजून झालेला नाही. त्यामुळे त्याच्यावरचा निर्णय बाकी आहे. एकंदरीत 18 ऑगस्टला कदाचित वाल्मिक करारचा जामीन अर्ज, प्रॉपर्टी संदर्भातला निर्णय आणि चाटेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर फिर्यादीचं म्हणणं आल्यानंतर त्यावरचा आर्ग्युमेंट आणि मग होणारा निर्णय, या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतरच यातल्या आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत हे सगळं प्रकरण जर आता आपण पाहिलं तर याला जी गती अजून मिळायला पाहिजे, ती गती तेव्हाच मिळेल जेव्हा आरोपींवर चार्ज फ्रेम होईल, आरोप निश्चिती होईल. कारण की या आरोपीवर कोणकोणता आरोप आहे आणि मग हे आरोप ठेवल्यानंतर मग खऱ्या अर्थाने ही केस फास्ट ट्रॅक कडे वळली आहे असंच आपण म्हणू शकतो. परवाच धनंजय देशमुख यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भात आणखी सप्लिमेंटरी चार्जशीट देखील दाखल होण्याची शक्यता आहे. तिकडे एक तहली आणि यांची न्यायालयीन समिती देखील एक सदस्यीय न्यायालयीन समिती नेमण्यात आलेली आहे. तिचं देखील अजून अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे त्यात आणखी काही सादर होत आहेत का, वेगळे काही एव्हिडन्सेस किंवा आणखी काही नवीन नावं निष्पन्न होत आहेत का, हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये आणखी काही नावं समाविष्ट होण्याची शक्यता आहे. आता त्यांना कोणत्या चार्ज खाली आरोपी केलं जात आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं एकंदरीत आतापर्यंतचा तरी जर आपण मुद्दा बघितला तर आज कोर्टात जी सुनावणी झालेली आहे या संदर्भात आज अगदी थोडंफार कामकाज चाललं, पण त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की एक कृष्णा आंधळे याच्या या फरार असल्याच्या एकंदरीत गोष्टीवर गांभीर्यानं सरकारनं विचार केला आणि 72 प्रमाणे एक वॉरंटच्या संदर्भात अर्ज कोर्टात सादर केलेला आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख खून खटल्याची सुनावणी ही येत्या 18 ऑगस्टला होणार आहे आणि त्या दिवशीच कळणार आहे की वाल्याच्या जामिनाचं काय झालं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.